कुणी सोडले कटरोचीचे पैसे? इथं अनेक पोलीस अधिकारी आहेत, त्यांना अनुभव असेल. 2 सायकलची टक्कर झाली तर दोन्ही सायकली जप्त करतात आणि सायकलचं भंगार होईपर्यंत वापस मिळत नाही. दोष त्यांचा ना, न्यायालयात लांबच जात. अनेक पोलीस स्टेशन मध्ये अशा पकडलेल्या गाड्या भंगार होताना दिसतात. म्हणजे सामान्य माणसाची सायकल परत येत नाही आणि जो कटरोची आजही सीबीआयच्या वॉन्टेड लिस्ट मध्ये आहे, जागतिक पोलिसांकडे रेड अलर्ट मध्ये आहे, त्याचे 35 कोटी रुपये लंडनच्या बँकेत, त्याचा काही बोफरशी संबंध नाही, तुम्ही दिले तरी हरकत नाही. कोण कटरोची? मनमोहन सिंगाचा मामा आहे, चिदंबरमचा काका आहे, तुमचा आमचा नातेवाईक आहे. कुणाचा नातेवाईक? कुणाचा दोस्त आहे? कुणाचा मित्र आहे? नाव घ्यायची गरज नाही, आपण समजू शकतो. म्हणजे एकीकडे काँग्रेसमध्ये तेलात पैसे खाल्ले, म्हणजे कुठल्या तरी खासदाराच्या हातात जबरदस्तीनं 500 रुपये कोंबले तर त्या खासदाराला तुम्ही संसदेतून बरखास्त केलं आणि 35 कोटी रातोरात ज्यांनी सोडले त्यांच्या हातात देशाच्या किल्ल्या दिल्या. जे कलंकित मंत्रिमंडळ, भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ, महाराष्ट्राच्या दशेचं वर्णन माझ्या पूर्ववक्त्यांनी केलं. आपल्याला कल्पना आहे, केंद्राच्या मंत्रिमंडळात आज महाराष्ट्राच्या माणसांकडे जेवढी ताकद आहे तेवढी यापूर्वी कधी नव्हती. भरभरून आहे महाराष्ट्राचे लोक आणि आपल्याला मिळतं काय? आता आपले जाणते राजे कृषी मंत्री, त्यावेळी त्यांच्या चेलेनी सांगितलं, साहेबाला तर बाई म्हणल्या होत्या की तुम्ही गृहमंत्री व्हा, नाही तर अर्थमंत्री व्हा, नाही तर विदेश मंत्री व्हा, प्रधानमंत्री सोडून काही व्हा. पण साहेब म्हणले आता नको, मला फक्त शेतकऱ्याची सेवा करायची, म्हणून मीच कृषी मंत्रीच होतो. बाबा हो, खरं खोटं देव जाणे. हिंदुस्थानचा कृषी मंत्री महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे. हिंदुस्थानचा गृहमंत्री शिवराज पाटील महाराष्ट्रातला आहे आणि महाराष्ट्रात गेल्या एका वर्षात गुन्हेगारीमध्ये 80% गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्राचा सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचा वीज मंत्री आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानात सगळ्यात जास्त लोड शेडिंग आहे. हिंदुस्थानचा तेल मंत्री मुरली देवरा महाराष्ट्रातलाच आहे. अटलजीच्या काळात 2 सिलेंडर घरी येत होती आणि 3 रस्त्यात रांगेत उभी होती. आता 1 मिळायची मारामार आहे. फक्त एकच महाराष्ट्रातला मंत्री कार्यक्षम आहे, आता नवीन झालेले अंतुले. कारण त्यांना काय फायदा मिळाले हे त्यांनाही कळालं नाही आणि लोकांनाही कळालं नाही, त्यामुळं ते कार्यक्षम आहेत हे वगळता. ही महाराष्ट्राची माणसं आहे, हे काय देशाला उजेड देणार? सुशील कुमार शिंदे ज्यांनी इथं थाप मारली, शेतकऱ्यांची फसवणूक करून मतं घेतली, तो देशाला बीज देणार आहे. कधी कधी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कसलं सरकार चालू आहे, कशाची चर्चा होते. बार बंद करा, कोंबड्या वाटेल तेवढ्या खा, वाईन ही दारू आहे का दवा आहे? आता वाईन पिऊन कोंबड्या खाल्ल्यावर बार बंद झाले तर कसं चालतील? काहीतरी सुसंगती ठेवा धोरणामध्ये. हे विषय जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कोणते?
शेतीमालाची असतील, महागाईची असतील, बेरोजगारीची असतील, पिण्याच्या पाण्याची असतील, कायदा सुव्यवस्थेची असतील, या प्रश्नांची चर्चा नाहीये. भरभरून वर्तमानपत्र वाहत आहेत. बार बंद करावे का नाही? रात्री किती वाजता उघडावे? दारू पिणं लिकर आहे का नाही? ते किराणा दुकानात ठेवावे की वाईन शॉप मध्ये ठेवावे? हे महाराष्ट्र पुढे खायला मिळेल ना. शरद पवार म्हणतो कोंबड्या खा आणि वाईन प्या, प्यायला पाणी नाही, पण चर्चा पिण्याच्या पाण्याची नाही. ते म्हणाले ते टँकर मुक्त करा. नाही, तुम्ही म्हणला ना की हागणदारी मुक्त करू नका, टँकर मुक्त करा. टँकर नाही आले तर हागणदारी मुक्त कसं व्हायचं? शरदराव कृषी मंत्री मला अजून आठवते यांची नाशकातली सभा जी सोनिया गांधी बरोबर केली होती. काय म्हणाले? अटलजी, अडवाणीजी, महाजन या नावाचे शेतकरी कधी ऐकलेत का? नाही. आम्ही सोनिया, मनमोहन सिंग, चिदंबरम याच नावाचे शेतकरी ऐकले. पंचवीस वर्षात पहिल्यांदा शरद पवारांनी गव्हाची आयात केली. अटलजीच्या काळात आम्ही गहू एवढा ठेवला होता की समुद्रात फेकावा इतकी चिंता निर्माण झाली. आणि आज आमचं राज्य जाऊन 2.25 वर्ष फक्त झाली आहेत. या 2.25 वर्षात हिंदुस्थानमध्ये अन्नधान्याची तूट तुम्ही इथपर्यंत नेऊन सोडली की गव्हाची आयात करावी लागली. शेतकऱ्याच्या आत्महत्या, मला तर कधी कधी काही कोणी म्हणतं याच्या मागं सोशो इकॉनॉमिक कारण आहे, मला कळत नाही. माझ्या दृष्टीनं एकच याच्यात मानसिक कारण. कर्ज जगात सगळ्यावर असतं. तुम्ही बघा ते टाटा बिर्ला, ज्याला सगळ्यात जास्त कर्ज तो मोठा, फक्त त्याला ते IPO म्हणतात, ते त्याला कर्ज म्हणत नाही. म्हणजे ते शेअर मार्केट मधून पैसे घ्यायचे, त्याला ते कर्ज नसतं, ते IPO असतं. त्यामुळं ते कधी मरत नाही. त्यांच्या कोणाची आत्महत्या झाली असं फार क्वचित येत. हा शेतकरी मरतो. काय कारण आहे? कारण शेतकरी अजूनही संवेदनशील आहे. त्याला आपल्या डोक्यावर कर्ज आहे हे सहन होत नाही. त्याला खिडूक मिडूक आपलं बाहेर काढलं हे आवडत नाही. मला कधी कधी वाटतंय की विचार करण्याची वेळ आली आहे की एक सर्वेक्षण करा आणि जो शेतकरी खरोखर कर्ज देण्याच्या स्थितीत नसेल अशा शेतकऱ्याचं कर्ज आता एक रकमी माफ करण्याची वेळ आलेली आहे. दुसरा मार्ग नाही. मोठे शेतकरी सोडून द्या, पण जो छोटा शेतकरी तो सावकाराकडून, सहकाराकडून, सरकाराकडून नाडलाय. आत्महत्या करणं सोपं असतं, फार अवघड आहे. सकाळी दाढी करताना रेझर थोडा आडवा झाला करून काय नाचायला सुरुवात करतो आपण. आपल्या हाताने माणसं फाशी लावून घेतात, आपल्या हाताने एंड्रिन पितात. मरणं इतकं सोपं आहे? सोपं नाही मरणं. माणूस वाटेल त्या परिस्थितीत प्रयत्न करतो की जगायचं, पण अशा परिस्थितीत माणूस आत्महत्या करतो. त्याला आत्महत्या म्हणू नका, ही हत्या आहे. ही आपण, तुम्ही, मी, सरकारने, समाजाने मिळून केलेली त्या माणसाची हत्या. 21व्या शतकात कर्ज फेडता येत नाही म्हणून माणूस मरतो. आणि कोण गंभीरपणे याचा विचार करतोय? थातूर मातूर पॅकेजेस लोकांच्या तोंडावर फेकतात. आता आपल्याला आठवत आहे हा असं कसं विचित्र आहे. मला तर कळत नाही. 100 रुपये, 125 रुपये, 150 रुपये कांदा, आणि फरक बघा अजूनही बाजारात 5 रुपये. म्हणजे ज्यावेळी इकडं 125-150 चाललाय त्याही वेळी बाजारात 5. अजून 6 महिन्यांनी 25 होईल. कांदे काय 38 पिकतात? व्यापारी
मोठे होतात की तुम्ही छोटे देता 100 रुपयाचे ते मोठे विकतात 500 रुपयाचे? कोण बघतं या प्रश्नाला? मला इथले कार्यकर्ते सांगत होते की 50 वर्षात पहिल्यांदा द्राक्ष संकटात आली. जितकं उत्पादन खर्च तेवढाही मिळाला गेला. आता एक मित्र आला होता मला भेटायला, एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष मला भेटायला, तुम्हाला भेट देतो म्हणलं. तुझं आता उरलंय काय? विकत तर कुणी घेईना, तू मला भेटच दे. कमीत कमी त्या निमित्ताने भेट दिल्याचंही समाधान तुला होईल आणि विकायला तर काही स्थिती तुझी राहिली नाही. उसाचाही हाच प्रश्न. आणि ते कोणती पॅकेज गोळा करतात? एक 100-125 कारखाने, माफ करा मोठे साहेब, आपसात पैसे वाटून घेतात आणि त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत कशी कधी जातच नाही. कोणतं पॅकेज असतं? कांदा बुडाला, सोयाबीन उडाला, ऊस बुडाला, द्राक्षे बुडाले, तरी शेतकऱ्याचा राजा चालूच आहे. एवढं मोठं बजेट आलं, चला थोडं तरी राजा उदार झाला. भोपळा नाही तर आवळा दिला. 9% व्याज 7% आणलं. व्याजाचे दर कमी करून आत्महत्या थांबणार नाहीत. आणि व्याजाचे दर कमी करायचे असले तर एका झटक्यामध्ये 4% जास्त व्याज शेतकऱ्याकडून घेणार नाही. इतके व्याजाचे दर कमी आणा. पण केवळ व्याजाच्या दरावर आत्महत्या थांबणार नाही. कांदा, ऊस, सोयाबीन, द्राक्ष, कुठलंही पीक, हे पीक बुडता कामा नये याचा विचार करा. आणि म्हणून शरदराव महाजन आडनावाचा शेतकरी आहे का नाही हा महत्वाचा प्रश्न नाही. तुम्ही ज्या बाईच्या पदराआड दडलात, तुम्ही ज्या पंतप्रधानाची टोपी डोक्यावर घातली आहे आणि तुम्ही ज्या अर्थमंत्र्याची लुंगी नेसली आहे, ह्यांना शेतीतलं काही कळत नाही हा प्रश्न आहे. हे सगळे तुमचे नेते कागदाची शेती करतात, पेनचा नांगर चालवतात, शाईचं सिंचन करतात, आकडे पेरतात आणि भाषण देतात लोकसभेमध्ये. आठवतं काँग्रेसची घोषणा, काँग्रेस का हात आम आदमी के साथ. आत्ताचं बजेट वाचलं आपापल्या पेपरमध्ये, मोटारीच्या किमती 23,000 कमी झाल्या. आता आम आदमीला मोटर स्वस्त, पण पुन्हा मोटर स्वस्त आणि पेट्रोल महाग, म्हणजे हिशोब एकच. मोटर स्वस्त, मला मोटर स्वस्त व्हावी महाग व्हावी हा महत्वाचा मुद्दा नाही, पण त्या अर्थसंकल्पातून बाहेर काय निघावं? शेतकऱ्याच्या शेतीमालाला भावाचं निघालं, महागाईच्या आगीतून गृहिणीला बाहेर काढण्याचे उपाय निघाले, शिकून सवरून जो बेकार फिरतोय त्याला रोजगार मिळेल याची दिशा दिसली, हे काय नाही. आणि म्हणून काँग्रेसचं हे जुनं आहे, आम आदमी से वोट, खास आदमी को नोट. म्हणजे आम आदमी से वोट, खास आदमी को नोट. मोटरवाल्याला करन्सी नोट, शेतकऱ्याला सुसाईड नोट घेऊन ठेवले. आणि म्हणून ज्या पद्धतीने हे सरकार चाललंय, गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं सरकार नाही.